2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांचं राष्ट्रपती भवनात स्वागत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत हैदराबाद हाऊस इथे आज त्यांची द्विपक्षीय चर्चा झाली। या चर्चेनंतर उभय देशांमध्ये शिष्टमंडळ स्तरीय चर्चा देखील झाली। दोन्ही देशांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या। भारताच्या शेजारी प्रथम ॲक्ट ईस्ट धोरण आणि व्हिजन सागर अशा सर्व परराष्ट्रीय धोरणांचा एकत्रित संगम बांगलादेश सोबतच्या मैत्री धोरणात आढळतो। याच धोरणांवरून दोन्ही देशात डिजिटल आणि ऊर्जा यासह अनेक विषयांवर सामंजस्य करार झाले। तसंच सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार म्हणजे CEPA करण्यासाठी दोन्ही देश चर्चेसाठी उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। दोन्ही देशांमधल्या 1996च्या गंगाजल कराराचं यावेळी पुनरुज्जीवन करण्यात आलं। गेल्या महिनाभरातला शेख हसीना यांचा हा दुसरा भारत दौरा आहे। विशेष म्हणजे 2019 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेख हसीना यांची 10 वेळा भेट झाली असून यामुळे उभय देशांमधील संबंधांमध्ये अभूतपूर्व परिवर्तन झालं आहे। पंतप्रधानांसोबतच्या बैठकीनंतर शेख हसीना यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही भेट घेतली।